मित्रांनो नमस्कार. मित्रांनो काय झालंय आपल्या महाराष्ट्राला? रोज वेगवेगळं काही ना काही आपल्या महाराष्ट्रात घडतंय आणि ते अनएक्सेप्टेड भयानकच घडतंय. मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा आपला महाराष्ट्र, त्याच्यानंतर शाहू फुले आंबेडकरांनी आपल्या महाराष्ट्राला एक एक वळण दिलं. एक महाराष्ट्राला एका वळणावरून, एका लाईनवरून जाण्याची एक रेषा आपल्याला आखून दिली. त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीच्या महाराष्ट्रामध्ये, आज ना महाराजांना प्रेरित असं काय होतंय, ना शाहू फुले आंबेडकरांना प्रेरित असं काय होतंय. रोज पाहतोय आपण काही ना काहीतरी वेगळंच घडताना आपल्याला दिसतंय. मित्रांनो, काल म्हणजेच 2 दिवसापूर्वी शिवजयंती होती. 19 फेब्रुवारी हा आपला महाराष्ट्रातला आणि देशातला, जगातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस. कारण त्या दिवशी युगपुरुष श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. 19 फेब्रुवारीला त्यांची जयंती सर्वत्र देशामध्ये साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्साहात साजरी केली जाते. कारण महाराष्ट्रामध्येच छत्रपतींचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. मित्रांनो, त्याच दिवशी खरं तर असं घडणं म्हणजे थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की आपली वैचारिक पात्रता, वैचारिक लेव्हल आपण कुठल्या अँगलवरती घेऊन चाललेलो आहे. ज्या दिवशी छत्रपतींचा जन्म झाला त्या 19 फेब्रुवारीला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जल्लोषाचं वातावरण होतं, त्याच वेळेस बुलढाणा जिल्ह्यातील एक चिखली नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये मात्र वेगळंच आणि भयानक असं काहीतरी घडलं. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण मिळालेल्या माहितीच्या आधारे बनवलेला आहे. त्याच्यामुळं यातले डीप्स मधली माहिती ज्यावेळेस आपल्याकडे पूर्णपणे त्याचा रिपोर्ट येईल, त्यावेळेस आपण त्याच्यावरती अनेक जास्त एक्सप्लेन करून बोलूया. पण मित्रांनो, ज्या गावामध्ये चिखली गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी 19 फेब्रुवारी दिवशी त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याच्या वादावरून ज्या ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवला ती जागा आमची आहे किंवा त्या जागेवरती छत्रपतींचा पुतळा बसवायचा नाही, असं त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाकडून सांगण्यात आलं. त्या गावचे सरपंच, त्या विशिष्ट समाज म्हणण्यापेक्षा वंजारी समाज हा त्या ठिकाणी लक्षणीय आहे. वंजारी समाज म्हणजेच गोपीनाथराव मुंडे साहेबांचं ज्या समाजातून येतात, ज्या जातीतून येतात, त्यांचा तो समाज. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी या समाजाचं प्रतिनिधित्व आज आज करताना ते पुढं दिसत आहे. पण ज्या गावामध्ये खरं तर मराठा समाज तिथं मेजॉरिटीनं कमी होता. तिथं म्हणूनच त्या गावामध्ये गावचा सरपंच हे वंजारी समाजाचे होते. सरपंचांचं नाव अद्यापही समोर आलेलं नाही. परंतु त्या सरपंचांनी त्या ठिकाणी पुतळा बसवायचा नाही. तो त्या ठिकाणी तुमच्या याच्यामध्ये येत नाही किंवा काही कायद्यामध्ये, नियमामध्ये बसत नाही, असं त्यावेळेस सांगण्यात आलं. सरपंच त्यावेळेस सांगण्यासाठी गेले असता त्या ठिकाणच्या महिलांनी तिथं विरोध केला, की आज महाराजांची जयंती आहे. आजच्या दिवशी तरी असला कुठलाही वाद या ठिकाणी आणू नका. अशा वादामुळं आपण जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करतोय. महाराष्ट्रात घडतंय ते आपल्या इथे घडायला नको, असं काही महिलांनी, काही मुलींनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी जे घडायचं होतं ते घडलं नाही, परंतु जे नको होतं तेच घडलं आणि ज्या पद्धतीनं त्या महिलांना, मुलींना त्या सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, त्यांच्या अ, लोकांकडून त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. बरं ही मारहाण नुसती मारहाण नव्हती, तर त्यांचे अंगावरील कपडे त्या महिलेच्या, त्या मुलीच्या अंगावरचे कपडे फाडण्यात आले. तिला अर्धनग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तिला म्हणजे पळू-पळून ज्याला मारणं म्हणतात, त्या पद्धतीने तिला मारण्यात आलं. तिचा गुन्हा काय होता, तर ती फक्त सांगत होती, की महाराजांचा या ठिकाणी आता या ठिकाणी आपण पुतळा बसवलेलाच आहे, तर तो काढायला नको. तो कुठल्याही प्रकारे आपण याच्यामध्ये अ, जातीय राजकारण आणायला नको. परंतु तसंच त्या ठिकाणी घडलं आणि त्या मुलीला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. तिच्या अंगावरचे कपडे फाडण्यात आले आणि तिला त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींमधून एक वेगळं समाज म्हणून, एक जातीवाद म्हणून त्या ठिकाणी दाखवण्यात आली. त्याच्यानंतर 2-3 महिला त्या ठिकाणी सोडवण्यासाठी गेल्या. त्या महिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली. 2 महिलांचे पाय फ्रॅक्चर आहेत. एक लहान मुलगा आहे. एक लहान मुलगा, मुलगी आहे ती छोटं. त्याचं सुद्धा अपहरण करण्यात आलं 2-3 तास. ते सुद्धा गायब होतं कुठेतरी. हे सगळं समजल्यानंतर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण योद्धे त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथलं वातावरण आता पूर्णपणे टाईट झालेलं आहे. पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी वाढलेला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील हे त्या ठिकाणी जातील, गेलेत का नाही गेलेत अद्यापही त्याच्याबद्दल काही माहिती नाही. परंतु त्या गावामध्ये ज्या पद्धतीनं तिथलं जे वातावरण जे ढवळलं गेलेलं आहे,
हे वातावरण आता सद्यस्थितीत यायला खूप वेळ लागेल. कारण विषय आता हा जातीवरती गेलेला आहे आणि ज्यावेळेस जातीवरती विषय जातो, त्यावेळेस ह्या गोष्टी अनेक वेगवेगळ्या अंगातून जातात. आता मराठा समाज हे कृत्य झाल्यानंतर अजिबात शांत बसलेला नाही. तो आजपर्यंत कधी बसलेला नव्हता. तो इथून पुढेही कधी बसणार नाही. कारण विषय छत्रपती शिवरायांचा होता. मित्रांनो, या प्रकरणाची जशी डिटेल्स येतील, मी तशी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल. तत्पूर्वी हे प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हा छोटासा प्रयत्न मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ आपल्याला आवडत असतील, तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नेहमी व्हिजिट करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.